सध्या स्वर्गवासी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाच्या वेळी ज्या 75 आस्थापना होत्या, ज्यांना अल्पसंख्याकांचा दर्जा जे काही त्यांचा एअर क्रॅश झालं त्याच वेळेस त्यांना देण्यात आला, आज त्या आस्थापना पोर्टलवरती जागा द्यायला तयार नाहीत. म्हणजे किती गोष्टींची उलाढाल झाली असेल, किती टेबल खालून टेबलवरून झालं असेल, तिथं कोणीही ब्र शब्द काढायला तयार नाहीये. याचा अर्थ काय? फक्त चाललंय म्हणून चाललंय, कोणीही स्वतःहून घंटा वाजून पुढे जायला तयार नाहीये, जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. सगळे जबाबदारी झटकतात आणि त्याच्यामध्ये फुटबॉल होतोय, तो म्हणजे उमेदवारांचा, ज्यांनी सुशिक्षित बेरोजगार म्हणून परीक्षा दिलेली आहे आणि वाट पाहतात आहे. कुठवर वाट पाहायची गरज आहे मित्रांनो, आता बोलायची. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुषा माने. पवित्र पोर्टल शिक्षक भरती वेळेवरती व्हावी याच्यासाठी पहिल्यापासून आपण लढतोय आणि होईल ही अपेक्षा करतोय, पण अपेक्षाभंग झालेला आहे आणि अजूनही पोर्टल भरतीला मुहूर्त आलेला नाहीये. शिक्षक भरती संदर्भात पाठपुरावा करत असताना मागितल्याशिवाय काही मिळत नाही हा इतिहासच झालाय, चर्चा झाले, मोर्चा झाले, कुठंतरी आंदोलनाची पुन्हा एकदा हाक द्यावी लागते का अशी कुणकुण येते, कारण आता पावसाळी अधिवेशन सुरू होते. अगदी पोर्टल जेव्हा सुरू झालं सेल्फ सर्टिफिकेशनसाठी, तेव्हा सुद्धा नागपूर अधिवेशनाच्या वेळेस आंदोलन करावं लागलं आणि आझाद मैदानमध्ये शिवनिटी फाउंडेशननी सुद्धा 10 मार्च 2026 ला आंदोलन केलं. तेव्हा पोर्टल आस्थापना जाहिरातीसाठी टॅब सुरू झाला. आता उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरावं लागतंय काय अशी शंका मनात डोकावते, कारण उशीर होतोय. किती उशीर होतोय माहित नाहीये. जर असं शांत राहिलो तर मित्रांनो शांततेचा अंतच होणार नाहीये, कारण भरती कधी होईल हे सांगूच शकणार नाहीये. 2017ची भरती असेल, 8 वर्ष चाललेली आहे, अजूनही टॅब आहे, म्हणजे तग धरू नये, अजूनही ते फिनिश करू शकले नाही. तिथून टॅब पोर्टलच्या वेबसाईटवरून आजही तुम्ही जा, तो डिलीट करू शकले नाहीत, कारण कळत नाही शिक्षण मंत्री येतात जातात ते तेवढे समर्थ आहेत की नाही याच्यावरती क्वेश्चन मार्क आहे. आज बरेचसे आमदार खासदार आहेत शिक्षकांच्या समर्थेवरती क्वेश्चन मार्क करतात, परंतु या सर्वांना जसे की तुम्ही बंबगिरी सगळीकडे पाहताय, त्यांनी कधीतरी त्यांच्याच पक्षातल्या शिक्षण मंत्र्यांना प्रश्न विचारावा की उशीर का होतोय. जर डीएड बीएड ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन भरमसाठ डिग्र्या घेऊन चाळणीवर चाळणी लावून टीईटी सीटीईटी टेट देऊन जेव्हा उमेदवार कुठंतरी परीक्षा देऊन वाट पाहतात आहे की माझा नंबर कधी लागेल, तरी सुद्धा भूतो न भविष्यती एकमेव महाराष्ट्र राज्यातील भरती तिथं परीक्षा अगोदर होते आणि जाहिरातीची वाट वर्षभर पाहावी लागते. जाहिरात आल्यानंतरनं हातामध्ये अपॉइंटमेंटची लेटरची वाट पुन्हा वर्षभर पाहावी लागते. चाललंय काय? विद्यार्थ्यांसाठी जरी शिक्षक भरती होत असली तरी उमेदवार वाट पाहतात आहे. त्यांनाही काही आशेचा किरण शालेय शिक्षण विभाग त्यांच्या फुलफिलमेंट करू शकलं नाही. याचा अर्थ शालेय शिक्षण विभाग अगदी संथ गतीनं काम करतंय. या कासवांच्या गतीनं काम करणाऱ्या शालेय शिक्षण विभागाला पुन्हा एकदा जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. बेरोजगार राज्यातील 1,70,108 उमेदवारांकडून की भरतीचं झालं काय? नवीन शैक्षणिक वर्षात नवीन शिक्षक शाळेवरती जॉईन होतील असे म्हणणारे आपले शिक्षण मंत्री आज गेले कुठे, जे पवित्रचा भ्र शब्द काढायला तयार नाही. मग हा जो अपयश आहे त्याचा दोष कुणाचा? उमेदवारांचा, ज्यांनी परीक्षावर परीक्षा दिल्या, ज्यांनी फीस भरल्या, तरी सुद्धा TIT दिली तेव्हा पुन्हा 2दा रिझल्ट डिक्लेअर करण्यात आले. काय झोल काय घोल सगळेजण तुम्ही साक्षीदार आहात. त्याच्यानंतर आता कुठेतरी या शैक्षणिक वर्षामध्ये जूनमध्ये आम्ही शाळेत जाऊ याचे वाट पाहणारे उमेदवार, त्यांच्याही हाती ठणठण भोपळा मिळालेला आहे. पुढे किती दिवस लागतील याचा रोडमॅपच दिलेला नाहीये, त्यामुळे फक्त वाट बघत शांत राहायचं असा सध्या त्या उमेदवारांच्या पुढे वाटच ठेवली नाही. बरं करायचं काय? किती दिवस हे असं चालत राहणार? KVS ची भरती होते, NVS ची भरती होते, बाकी सगळ्या भरती होतात, तिथं कुठंही उमेदवार आयुक्तांकडे मंत्रालयात इकडे त्यांना खेटे मारावे लागत नाहीत, परंतु आमच्या अभियोग्यताधारकांना सतत झेडपीला जा, मनपाला जा, पोर्टलवरती जाहिराती दिल्या का नाही दिल्या, कधी देणार, सतत फॉलोअप घ्यावा लागतोय का?
कारण शालेय शिक्षण विभाग अपयशी ठरतंय शिक्षक भरती वेळेमध्ये करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये असणारे लूपहोल्स. प्राधान्यक्रम लिमिटेड प्राधान्यक्रम असूच कसे शकतात? प्रत्येक उमेदवाराला तेवढा अधिकार आहे, तरी सुद्धा एक बिंदू एक भरती, तिथंही अधिकारांचं उल्लंघन. एवढं सगळं करून उमेदवार रेडी आहेत सगळं कॉम्पिटिशन फेस करायला, तरीही वाटच पाहावी लागते. बरं किती दिवस? याचंही गणित नाहीये. नवीन शाळेवरती उमेदवार भले क्लासेसवरती असो, खाजगी असो, प्रायव्हेट आज जॉईन झाले असते, ते सुद्धा होऊ शकत नाहीत, कारण खाजगी आस्थापना सर्रास बॉन्ड लिहून घेतात 1 वर्षाचा. बरं 1 वर्षाचा बॉन्ड घेऊन तो उमेदवार तिथं जॉईन करेल, परंतु तिथं सुद्धा त्यांना पोर्टल भरती 1 वर्षात होईल का? आणि झाली तर मग तिकडं त्यांचं नुकसान आहे, फुकटचं काम करून घेतलं जाणार आहे, त्यांचे कागदपत्र दिली जाणार आहेत. हे सगळ्यांचे का असं होतंय? जेव्हा जानेवारी डिसेंबरमध्ये आम्ही फॉर्म सेल्फ सर्टिफाय केला, तेव्हा आमचं स्वप्न होतं जून महिन्यामध्ये आम्ही शाळेत असू, परंतु आमच्या तोंडाला पानं पुसली गेली आणि आस्थापनांनी पोर्टलवरती जागाच दिल्या नाहीयेत. आस्थापना जागा का देत नाहीयेत? याच्यावरती मोठा क्वेश्चन मार्क आहे. याचा अर्थ शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग स्वतःची जबाबदारी कार्यक्षमपणे पार पाडण्यास असमर्थ आहेत. त्यांच्या दिलेल्या आदेशाचं पालन केलं जात नाही. रातोरात काम केलं जातं बिंदू नामावली कंप्लीट करण्याचं, मावकाकडे गर्दी राहते तरी सुद्धा काम का होत नाही? बरं असं कोणतं रॉकेट सायन्स आहे की जी कंप्लीटच करता येत नाही आणि त्याच्यामध्ये नेहमी बदल होतात? म्हणूनच बिंदू नामावली साठी जे काही प्रक्रिया आहे ती सुद्धा त्याच्यासाठी ॲप बनवण्यात आलं. सरकारने चांगले निर्णय घेतले नाही असं नाही, परंतु वाट पाहणारा उमेदवार एज बार होत आला, नोकरी, त्याच्यानंतर त्याच्यावरती होणारे वैयक्तिक परिणाम. सध्या तर आपण पाहतोय छोकरीचाही मोठा मुलांच्या बाबतीमध्ये प्रश्न झालेला आहे, कारण जेव्हा डिग्र्या घेतल्या तेव्हा मात्र नोकरीला उशीरच होत गेला आणि बीएड केलं, ती सर्वात मोठी चूक केली असं उमेदवारांच्या मनामध्ये सतत वारंवार यायला लागलं. याच्यातून उद्देशाला येणाऱ्या काळामध्ये उमेदवारांनी जर कोणतं दुसरं पाऊल उचललं तर त्याच्यातून सरप्राईज व्हायला नको, कारण शिक्षण विभागाला जाग येत नाही. आपण यांना हलवून जागा करायला पाहिजे. त्यासाठी मित्रांनो आपण एकत्र यायला पाहिजे, नाहीतर भरतीचा खेळखंडोबा झाल्याशिवाय राहणार नाही. 2022च्या भरतीचा 10% साठी अजूनही मुलं आझाद मैदानमध्ये मागणी करतात. 17ची भरती 50% कपात झाली, तिथंच राहिली. 55-60चा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन या भरतीत होणार की नाही याच्यावरती शालेय शिक्षण विभाग भ्र शब्द काढायला तयार नाहीये. संचालक वेगवेगळ्या अध्यापक विद्यालयाच्या जागा द्यायला तयार आहेत. आयुक्त आहेत ते सांगतात की माझ्या आधिपत्याखाली नाही, मी त्यांना आदेश देऊ शकत नाहीत. म्हणजे ही असमर्थता कशासाठी आहे? याचं एकमेव कारण जे आम्हा सर्व लाखो उमेदवारांना दिसते, तो म्हणजे शालेय शिक्षण मंत्री ते असमर्थ आहेत का? आणि जर ते असमर्थ आहेत तर त्यांनी खुर्ची खाली करावी, राजीनामा द्यावा आणि सक्षम मंत्री म्हणून नवीन निवड माननीय जे आपले राज्याचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी करावी, कारण सध्या गरज आहे बदलाची. आज पाहताय बोगस शालार्थ आयडी रोज बनतात आहे, बॅकडोर एंट्री थांबलेली नाही. कितीतरी आस्थापना आहे, पोर्टल आम्ही जागाच देत नाही, चॅलेंज सांगतात आम्हाला. करणार काय? याला जबाबदार कोण? हा भ्रष्टाचार फोफाळलाच कसा? सध्या स्वर्गवासी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाच्या वेळी ज्या 75 आस्थापना होत्या ज्यांना अल्पसंख्याकाचा दर्जा, जे काही त्यांचा एअर क्रॅश झालं त्याच वेळेस त्यांना देण्यात आला, आज त्या आस्थापना पोर्टलवरती जागा द्यायला तयार नाहीत. म्हणजे किती गोष्टींची उलाढाल झाली असेल, किती टेबल खालून टेबलवरून झालं असेल, तिथं कोणीही ब्र शब्द काढायला तयार नाहीये. याचा अर्थ काय? फक्त चाललंय म्हणून चाललंय, कोणीही स्वतःहून घंटा वाजून पुढे जायला तयार नाहीये, जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. सगळे जबाबदारी झटकतात आणि त्याच्यामध्ये फुटबॉल होतोय, तो म्हणजे उमेदवारांचा, ज्यांनी सुशिक्षित बेरोजगार म्हणून परीक्षा दिलेली आहे आणि वाट पाहतात आहे. कुठवर वाट पाहायची गरज आहे मित्रांनो? आता बोलायची. बोलाल तरच काहीतरी होईल, अन्यथा वाटच बघावी लागेल. मग पुढची दिवाळी, त्याच्या पुढचं शैक्षणिक वर्ष आलं तर आश्चर्य वाटायला